नेपाळमध्ये हे का घडलं, तर त्याला कारण ठरलं ते म्हणजे नेपाळ सरकारने सोशल मीडियावर आणलेली बंदी. पण फक्त सोशल मीडियावर बंदी आणल्यामुळंच एवढा मोठा हिंसाचार झाला का, तर तसं नाही आहे. नेपाळमधल्या झालेल्या या हिंसाचाराकडं आपण जरा नीटपणे बघितलं तर सोशल मीडियावर आणलेली बंदी हे तात्कालिक कारण आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग असं असेल तर खरं कारण काय आहे, तर खरं कारण आहे नेपाळची आर्थिक परिस्थिती. कशी आहे नेपाळची आर्थिक परिस्थिती, तर नेपाळमध्ये आर्थिक गुंतवणूक ही गेल्या अनेक वर्षांपासून येत नाही आहे. त्यामुळं नवीन उद्योगधंदे उभारले जात नाही आहेत आणि उद्योगधंदे उभारले न गेल्यामुळं रोजगार निर्माण होत नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून नेपाळमधली बहुतांश जनता ही दारिद्र्यात खितपत पडलेली आहे. नेपाळचं दरडोई उत्पन्न बघितलं तर आपल्याला ही गोष्ट नीटपणे लक्षात येईल. किती आहे नेपाळचं दरडोई उत्पन्न, तर नेपाळचं दरडोई उत्पन्न हे $1447 आहे.